मार्च 2025 मध्ये एक रकमी एफआरपी देण्याच्या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं सुस्पष्ट आदेश दिलेला असताना राज्य सरकारनं खरं तर त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे होती, परंतु जुलै महिन्यामध्ये राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये त्याला आव्हान याचिका दाखल करून स्थगिती मागितली। 29 ऑगस्टला सुनावणी झाली, त्यावेळी राज्य सरकारनं म्हणणं मांडायला वेळ मागितला। सुप्रीम कोर्टानं 8 ऑगस्ट त्यांना वेळ दिली। 8 ऑगस्टला त्यांच्यापैकी कुणीही वकील गैरहजर राहिले नाहीत, म्हणून सुप्रीम कोर्टानं आजची म्हणजे 12 सप्टेंबरची तारीख दिलेली होती। आजही त्यांचा वकील गैरहजर राहिला, म्हणजे याचा अर्थ राज्य सरकार रडीचा डाव खेळायला लागलेला आहे। राज्य सरकारला माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती मिळणार नाही, परंतु त्यांना वाटलं की शेतकरी इथपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये कसं येणार आणि आपला हा डाव पचून जाईल। दुर्दैवानं अजित पवारांच्या दबावाला बळी पडून देवेंद्र फडणवीस सुद्धा या कटामध्ये सामील होत आहेत आणि महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतायत। पण भगवान के घर में देर आहे लेकिन अंधेर नाही, जिंकणार शेवटी आम्हीच आहोत। राज्य सरकारला अजित पवारांना देवेंद्र फडणवीसना गुडघा टेकायला लावून एक रकमी एफआरपी घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका।